काही चित्रपट असे असतात ना जे प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात आणि प्रेक्षकच त्यांना मोठे करतात, म्हणजे माउथ पब्लिसिटीनी वगैरे. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे जारण हा चित्रपट. आणि फायनली जारण ह्या चित्रपटाने 8 कोटींचा टप्पा पार केलेला आहे. चला तर मग जारण चित्रपटाचं लाईफ टाइम विस्तारित कलेक्शन जाणून घेऊ. व्हिडिओ पूर्ण पाहणे हो. जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण खूप कमी चॅनलला मराठी चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगतात, त्यापैकी आपलं एक चॅनल आहे. तर नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर जारण ह्या चित्रपटाला लागून एकूण 34 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि या 34 दिवसामध्ये 8 कोटींचा टप्पा जारण ह्या चित्रपटाने पार केलेला आहे. चला तर मग विस्तारित कलेक्शन जाणून घेऊ. तर 30व्या दिवशी म्हणजे शनिवारी, गेल्या शनिवारी चित्रपटाने 9 लाख एवढी कमाई केली आणि 31व्या दिवशी म्हणजेच गेल्या रविवारी चित्रपटाने 12 लाख एवढी कमाई केली. त्यानंतर 32, 33 आणि 34 म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार हा जवळपास 2 लाखांच्या आसपासची कमाई झालेली आहे. आणि चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आता हळूहळू घट यायला लागली, कारण अनेक चित्रपट येतात हिंदी आणि मराठीमध्ये. हिंदीमध्ये मेट्रो इन दिनो असा काहीतरी हा जो चित्रपट आला तर तो खूप चालतोय, त्यामुळे शोज कमी होत चाललेले आहेत. ऑलमोस्ट बोटावर मोजण्या इतके शोज झालेले आहेत आता मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये, त्यामुळे खूप कमी शोज झालेले आहेत. आणि आता जो लाईफ टाइम कलेक्शनच म्हणावं लागेल या कलेक्शनला. तर जारण चित्रपटाने 34 दिवसामध्ये जे नेट कलेक्शन केलेलं आहे तर ते आहे 7,25,00,000 एवढं. आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे 34 दिवसामध्ये जारण चित्रपटाचं तर ते आहे 8,03,00,000 एवढं. तर हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन 34 दिवसानंतर जारण चित्रपटाचा. आता बजेट पाहिला तर तो आहे 4 कोटीच्या आसपासचा, कुठेही सांगितलेलं नाहीये पण माझा अंदाज 4 कोटीचा आहे हा बजेट जारण चित्रपटाचा. आणि जर का तुम्ही कलेक्शन पाहिलं तर 8 कोटी झालेलं आहे, म्हणजे निव्वळ 4 कोटीचा प्रॉफिट झालेला आहे, जो की चांगला आहे. परंतु माझी एक इच्छा होती की हा चित्रपट किमान 10 कोटीचा जो टप्पा आहे तो पार करायला हवा होता, जो की एकाही मराठी चित्रपटाने 2025 मध्ये पार केलेला नाही. जर का ह्या चित्रपटाने पार केलं असतं खूप मजा आली असती. पण होप सो अजून भरपूर मराठी चित्रपट येणार आहेत, खूप लाईनच लागलेल्या चित्रपटाने, त्यामुळे होप सो की पुढचा एखादा मराठी चित्रपट 50 कोटीचा सुद्धा टप्पा पार करेल. तर हे होतं जारण चित्रपटाचं कलेक्शन. खूप खूप शुभेच्छा जारणच्या संपूर्ण टीमला, कारण खूप छान प्रदर्शन केलं या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये. एका साईडला फ्लॉप चित्रपट जात होते, खूप कलेक्शन्स कमी होत होते सगळ्या चित्रपटांचे, परंतु जारण या मराठी चित्रपटाने आपला मराठी चित्रपटांचा जो झेंडा होता तो रोवून ठेवला चित्रपटगृहांमध्ये, असं म्हणायला हरकत नाही. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं YouTube चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहता आणि स्वतःची काळजी घ्या.